नमस्कार मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ BEd सेवा अंतर्गत जे की एक्सटर्नल असणार आहे 2026-28 या अभ्यासक्रमाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्यानी आहे ही यादी जाहीर झालेली आहे। या यादीमध्ये आपल्याला आपलं नाव कसं शोधायचं, त्याच पद्धतीने ही यादी आपल्याला ऑनलाईन कशी बघायची, त्यासोबतच एक सूचनापत्र देखील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्याकडून जारी करण्यात आलेलं आहे। तर या सूचनापत्रामध्ये काय माहिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। यासाठी सर्वप्रथम आपल्याला कोणतंही एक वेब ब्राउझर ओपन करायचं आहे। वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर आपण सर्च बॉक्समध्ये YCMU हे नाव सर्च करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन येणार आहे। या स्क्रीनवरती आपल्याला YCMU डिजिटल युनिव्हर्सिटी यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। तर यामध्ये आपल्याला बघू शकतो की ॲडमिशन या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ॲडमिशन या नावावरती आपण क्लिक करूया। त्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यासक्रम आहेत, त्या अभ्यासक्रमाची नावे दिसतील। आपल्याला या ठिकाणून BEd सेवा अंतर्गत शिक्षण क्रम प्रवेशासाठी येथे क्लिक करा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची आपल्याला स्क्रीन दिसणार आहे। या ठिकाणी आपल्याला माहिती दिसते, ती माहिती आपण वाचून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा की सूचनापत्र 8 साठी येथे क्लिक करा। बघा या ठिकाणी सूचनापत्र जारी झालेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी यादी देखील जारी झालेली आहे। तर आपण अगोदर सूचनापत्र वाचून घेऊया। सूचनापत्र क्रमांक 8 सेवा अंतर्गत BEd P108 शिक्षणक्रम 2026-28 तक्रारीचे सूचनापत्र। बघा सेवा अंतर्गत BEd P108 शिक्षणक्रम 2026-28 साठी प्रवेश अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या प्रवेशार्थ्याची लिस्ट शोइंग पॉइंट क्लेम बाय द कॅन्डिडेट्स यादी संकेतस्थळावरती प्रदर्शित करण्यात आलेली आहे। सदरील यादीत आपण BEd प्रवेश अर्जात भरलेल्या नोंदी नसल्यास त्याबाबत हरकत घेणारे पत्र या ठिकाणी आपल्याला ईमेल ID दिलेला आहे। या ईमेल ID वरती विद्यापीठाने सोबत दिलेल्या विहित नमुन्यातच मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पाठवावे। पोस्टाने, व्हॉट्सअप किंवा उशिराने आलेल्या त्यानंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची विद्यापीठामार्फत दखल घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी। बघा आपण आपला प्रवेश अर्ज भरलेला असेल, या प्रवेश अर्जामध्ये आपण जी माहिती भरलेली असेल, आपण जे पॉईंट क्लेम केलेले असतील त्या पॉईंटमध्ये काही तफावत असेल तर आपल्याला यावरती हरकत घेता येणार आहे। आणि यासाठी आपल्याला एक विहित नमुना देखील देण्यात आलेला आहे। या विहित नमुन्यात आपल्याला तक्रार अर्ज सादर करायचा आहे आणि या BEd_ADM@ycmu.ac.in या ईमेल ID वरती आपल्याला हा अर्ज पाठवायचा आहे। तर अशा पद्धतीने हे सूचनापत्र होतं। आता आपण यादी बघूया। तर आपल्याला यादी बघण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे। आपण याच्यावरती क्लिक करूया। बघा इथे जिल्हानिहाय यादी प्रदर्शित करण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याची किती प्रवेश अर्ज आले होते त्यानुसार ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा मुंबई या जिल्ह्यासाठी 59 प्रवेश अर्ज आलेले होते आणि आपल्याला जर यादी या जिल्ह्याची बघायची असेल तर डाउनलोड या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यादी डाउनलोड करायची। त्यानंतर अहिल्यानगर, तर अहिल्यानगरमध्ये 338 अर्ज आलेले आहेत आणि आपण समोर यादी डाउनलोड करू शकतो। आपल्याला ज्या जिल्ह्याची यादी हवी आहे आपण त्या जिल्ह्याच्या नावासमोरील डाउनलोड या बटनावरती क्लिक करून ती यादी डाउनलोड करू शकतो आणि तुम्हाला या वेबसाईटची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावरती आपण क्लिक करून सरळ यादी डाउनलोड करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।